नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता। नीट पेपर फुटीमुळे देशातील वातावरण चांगलंच तापलंय। देशातील विविध ठिकाणी तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे। नीट हा विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी घेऊन जाणारा मार्ग, मात्र या नीट पेपर फुटीमुळे देशात संतापाची लाट निर्माण झाली। तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या 11 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलंय। विशेष म्हणजे महाराष्ट्र हे नीट पेपर फुटीचं केंद्र बनलंय। त्यातच पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून 3 मनीषांना ताब्यात घेण्यात आलं। या 3ही मनीषांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मोठा खेळ केला। एवढेच नाही तर डॉक्टर आणि इंजिनियर बनवणारी फॅक्टरी अशी जाहिरात करणारा मोटेगावकर आता वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे। मोटेगावकरचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत। एका जुन्या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी शिंपडत असल्याचे दिसून येत आहे आणि विद्यार्थ्यांचे यामुळे गुण वाढतील असे संभाषण त्यातून आढळून आलेलं आहे। पेपर फोडण्यात मनीषा हे नाव केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलं। पुण्यातून मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि त्यानंतर मनीषा हवलदार या 3 मनीषांना ताब्यात घेण्यात आलं। या 3ही मनीषांनी 22 लाख विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा या धुळीस मिळवण्याचं काम केलं। नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र हा केंद्रबिंदू ठरलाय, पण महाराष्ट्रच केंद्रबिंदू का ठरला याचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल। कारण देशभरातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून नीट परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी बसतात। 2025 मध्ये महाराष्ट्रातून 2,48,201 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती, मात्र त्यातील केवळ 1,25,727 विद्यार्थीच नीट परीक्षेत क्वालिफाईड झाले होते। नीट परीक्षेचा विचार केला तर महाराष्ट्राचा नीट परीक्षेच्या निकालात शेवटून दुसरा क्रमांक लागतो। आता हे आपण सविस्तर पाहूयात। 2019 मध्ये नीट परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातील केवळ 39.26% विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले होते। 2020 मध्ये हाच निकाल 40.96% एवढा होता। म्हणजेच नीट परीक्षेच्या निकालात आपण नागालँड नंतर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होतो। या तुलनेत दिल्ली, बिहार, हरियाणा यासारख्या राज्यांचा निकाल महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे। नीट पेपर फुटीमध्ये मोटेगावकरचे व्हिडिओ समोर आले। मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी शिंपडतोय। मोटेगावकरकडे कोट्यावधी रुपयांची माया सापडून आलेली आहे। मोटेगावकरने आपल्याच मुलासाठी नीटचा पेपर फोडला असेही समोर आले। केवळ मोटेगावकरच्या मुलासाठीच नाही तर अनेक मुलांना या प्रश्नपत्रिका मिळाल्या। संभाव्य प्रश्न म्हणून अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना जसेच्या तसे त्यांना हातात मिळाले। त्याच नंतर मोटेगावकरचे या संदर्भातील व्हिडिओ मीडिया समोर आले। त्यामुळे मोटेगावकर हा पेपर फोड्या मोटेगावकर अशी एक चर्चा रंगू लागली।